नमस्कार. आज हा व्हिडिओ करण्यामागचं कारण असं आहे की तुम्हा सर्वांना मला हात जोडून विनंती करायची आहे. माझा वाढदिवस आहे 26 जुलैला आणि गेले 10 दिवस झाले लोक मला विचारत आहेत वाढदिवसाला ताई तुम्ही कुठे असणार, ताई आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे. खरं तर जरी मी परळी विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं असेल तरी राज्यभरातून लोकांनी माझ्यावर भरपूर प्रेम केलेलं आहे आणि सगळ्यांनाच मला भेटायचं असतं आणि सर्व राज्यातून लोक भेटण्यासाठी येताना प्रचंड गर्दी होते, गैरसोय होते आणि मला स्वतःचा वाढदिवस हा एक फक्त योगायोग वाटतो, तो काही साजरा करण्याचा दिवस वगैरे असं वाटत नाही. राजकारणात काम करत असताना स्वतःचाच उदो करून घ्या हे मला थोडं प्रशस्त वाटत नाही. शिवशक्ती परिक्रमेमध्ये तुम्ही जेसीबी लावून माझ्यावरती फुलं टाकून जे काय तुम्हाला हौस भागवायची ती भागवली आहे, पण आता कृपा करून तुम्ही जिथे आहात तिथून मला आशीर्वाद द्या. जे मोठे असतील, जे माझ्या वयाचे असतील ते शुभेच्छा द्या आणि जे माझ्यापेक्षा लहान असतील ते जिथे आहेत तिथे आपापल्या पद्धतीने ताईंच्या हितासाठी आणि ताईंच्या हातून लोकहितासाठी प्रार्थना करा. एवढंच सांगेन. मी कुठे आहे, काय आहे, कोणाला भेटणार याला कोणी अपवाद नाही. नुकत्याच काही भावांनी आत्महत्या केलेल्या आहेत, त्यामुळे खूप मोठा शोषा करावा, साजरा करावा वाढदिवस वगैरे असं मला आधीही आवडत नाही आणि आता तर अजूनही मला वाटत नाही. पण एक मात्र तुम्हाला मी सांगणार आहे, संपूर्ण व्हिडिओ बघा बरं का, कन्फ्यूज होऊ नका. मी सांगणार आहे जरा 2-4 जेसीबी भरून फुलं तयार ठेवा. त्याचबरोबर मी सांगणार आहे 150-200 किलोचे चांगले हार तयार ठेवा. कधी वापरायचेच सांगते. 29 जुलै रोजी मी येत आहे बीड जिल्ह्यामध्ये भगवान भक्तिगड येथे भगवान बाबांचे सावरगावला जाऊन दर्शन घेण्यासाठी. त्या जेसीबी तिथे लावा. भगवान बाबांच्या त्या भव्य मूर्तीवर पुष्पवृष्टी करायची आहे, त्यांना नतमस्तक व्हायचं आहे. तिथून मी निघणार आहे ते बीड येथे. बीडमध्ये नारायणगडाचं दर्शन घेऊन तिथून मी छत्रपती शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन करणार आहे आणि त्यांना हार घालणार आहे. तिथून मी थेट निघणार आहे ते परळीकडे. परळीमध्ये जे आपण सर्वांनी बनवलं आहे तो गोपीनाथगड, माझे पिता आणि नेता, त्यांचंही दर्शन मी घेणार आहे. आणि त्याच्यानंतर परळी शहरामध्ये जो बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न महामानवाचा जो पुतळा आहे त्याचंही दर्शन घेणार आहे. शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे, कितीतरी नावं आपल्याला घेता येतील ज्यांना वंदन करण्याची खरंच आपल्याला रोज आवश्यकता आहे आणि त्यांच्याकडून शिकण्याची आपली गरज आहे. त्या सर्वांना या प्रतिमांमध्ये पाहून मी हा प्रवास करणार आहे. या सगळ्या प्रवासामध्ये रस्त्यामध्ये कोणी गावाच्या बाहेर येऊन हार, फुलं, तुरे घेऊन उभा राहू नये, कारण मी स्वतः एकही हार किंवा एकही बुके स्वीकारणार नाही. जे करायचं आहे ते वंदन आपल्याला भगवान बाबांचं, छत्रपती शिवरायांचं, महामानव बाबासाहेब आंबेडकरांचं करायचं आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना एवढीच विनंती करते, आपण मान माझा राखा. माझ्या त्या बांधवांच्या आत्महत्येमुळे खूप मोठा सत्कार सोहळा बीड जिल्ह्यामध्ये करावा असं मला वाटत नाही. आजची जी परिस्थिती आहे ती सकारात्मकपणे बदलली तर भविष्यामध्ये कौतुक तुमचं नक्की मी करेन. पण आज एक राजकारणात, समाजकारणात पाऊल ठेवलेली व्यक्ती म्हणून स्वतःचंच काहीतरी साजरं करणं हे मला फारसं पटत नाही. ते मुंडे साहेबांचे संस्कार नाहीत. कृपया आपण माझा या गोष्टीला मान द्याल. याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही लोक आजपासूनच व्हिडिओ कॉल करायला सुरू करा. जिथे आहात तिथून शुभेच्छेचा एक मेसेज पाठवा. मी प्रत्येक मेसेजला रिप्लाय करेन. पण कोणीतरी व्हिडिओच कॉल करतं, कोणी रात्री 12 वाजताच व्हिडिओ कॉल करतं, तर माझा एक प्रॉब्लेम आहे की मी एकाचा घेतला आणि दुसऱ्याचा नाही घेतला तर तो भेदभाव होतो आणि त्याच्यामुळे मी सगळ्यांच्या शुभेच्छा मेसेजच्या स्वरूपात स्वीकारेन. आणि ज्यांना मला भेटायचं आहे त्यांना मी 29 जुलैचा दौरा दिलेला आहे, तो छापून सुद्धा मी आपल्यापर्यंत पोचवेन. त्या दिवशी आपण नक्कीच तिथे हजर राहा. परंतु कोणत्याही बुके, हार, फुलं न घेता तुम्ही नुसता नमस्कार केलात, माझ्याकडे पाहून एक हास्य जरी केलं तरी ते आशीर्वाद आणि सत्कार मी समजेन. धन्यवाद.